अगं बाई यांचा फोन करून यायला लागलाय. यांना माहित नाही बाई मी इकडे आले. हा काय हो बघा आता बांगल्यावर गेले. इकडं मळ्यात आले मी. अहो ते डाळिंबाचे बांबू नाही टाकून घ्यायचे का? ए हा म्हणलं गड्याकून घ्यावा करून. तो गडी कसला आहे तुम्हाला माहित नाही का? आळशी. आपण असलं तर काम करतोय नाही तर काम करीत नाही. नाही खायला खातोय 4 टाइम. हा या तुम्ही इकडेच या. मी जेवाय बिवाय सगळं इकडेच आणलेलं घरी काय नाही. इकडे या. हा हा ठेवा लगेच या. भांगल्यावर गेलेत कायला काय माहिती. त्यांना कळत नाही बाई बायको इकडे मळ्यात असन का काय. चाले का नाही याचे काम काय माहिती. इकडं तिकडं बघण्यातच येळ घाली तो मोकारण. नाही ते बांबू टाकून घेतले मला. टाकून कुठे घेतले? अर्ध्या तशाच पडलेले दिसतात मला. नाही ते तुम्ही आवाज दिला म्हणून काम करीतच होतो. मी तुला नव्हता आवाज दिला. मालकांसंग बोलत होते. बरोबर नाही मला वाटलं तसं. तू एका आणि इकडं तिकडं लय चालला त्यात. होय ते बांबू टाकून घे. वाकडे तिकडे टाकलेत नीट नाटके सरळ करून टाक. हो खातोय 4 टाइम त्याचं काम तरी कर. लगेच करतो. घे करून. इथं कामाला माणसं आले का नुसते शेपारल्यागत करतात. बघा तिला कसा टाकीतोय बांबू. कसे टाकीतोय हाताला मेहंदी लागली जशी. हा त्या गेटच्या समोर बांबू आहे. कसं यायचं जायचं माणसानी. हा आणि बांबू टाकून झाले बरं का मालकीन बाई. खायच्या कामाचा आहे निसता. टाकले बांबू. हा काय गडी लावलाय तुम्ही कामाला? नाही ते टाकीतच होतो. थोडीफार अक्कल आहेच का नाही? इथं माणूस काय संग लागत आहे तुला? सांगितलं ते करीत जायचं. बाकीचे उद्योग नाही वाढीत जायची. काहीच नाही करीत त्यो. नाही करतो ते करीतच होतो. तू तेवढ्यात तुम्ही मला एक सांग, तू शाळा बिळा शिकलाय का? शाळा शिकला असता तर काय तिथं रोजान राहिला असता. अवघडे बार काय काय सांभाळावा. गावातलं बघू का तुझं बघू का ती बायकोचा यागळाच तमाशा असतोय. नाही, आली का बायको? करतो मला. हा एका उरक पटापटा. बोलाय बरा आहे तसा. कान देऊन ऐकतो. चला तुम्ही तिकडे मोटर चालू करायची. झालं का? दिली चालू करून. तिथं काय ठिबक आहे त्याला काय अडचण काय? तिथं काय बारी मोडायच्यात काय? बारे मोठे मोटर चालू करायला लावली तुम्हाला. मी हा, त्यांना मग तू बोलायला ते लागले, सांग. काय गरज बरं मला एक बोलायची? सांग, आज सुट्टी आहे, पोरगी कुठे गेली? पोरगी कुठे गेली माझे? हा? अहो ती म्हणली मला काही एक्स्ट्राचा क्लास आहे कसला म्हणली तिकडे गेली. आता कसला क्लास एक्स्ट्राचा असतंय ना काही क्लास बीस असतात बुवा. आता आपल्याला एवढं माहिती सुट्टी दिवशी बी असते का? असतात. तू बघ बरं का जरा लक्ष ठेवा. माझी पोरगी मोठा काय बनणार म्हणली गाड्या मला ती. काय मानाय ध्यानात. पण काहीतरी बनणार आहे म्हणली. काय बनायची ती बनू दे, हा पण जरा पूर्वी लक्ष ठेव. अहो, लक्ष ठेवायला माय पोरगी काय तुम्हाला अशी तशी काय दिसते होतं काय? काय काय गोष्टी कानावर येतात कुठून बी. तुम्ही ना दुसऱ्याच्या पोरींसारखे माय पोरगी समजू नका. लगेच कानावर आलं तुमच्या. समजू नका म्हणजे. मग आणि उद्या काढल्यावर मग तुला तू सांगणार आहे काय पोरीला काही? गडायला माय पोरगी हायच नाही तशी. हा मग तेवढं बघायचं नीट नीट. घरात आली तर मान वर करून बोलत नाही पोर. तुला सांगतो दोरीत चालायचं माया पुढं. अहो दोरी त्याचे ना आम्ही इकडं दोरीच्या बाहेर गेलोय. लय पुढची रानं नाही आणायचे. मी सांगन तेवढंच ऐकत जायचं. तुम्ही सांगताय म्हणून तर इथं रानात हा, मग तेवढंच करायचं. चालूय ना. मग तुला सांगतोय तीच कर. पुरीला कधी मध्ये विश्वासात घेत जा. असं कर तसं कर. अहो पण माही पोरगी तशी नाही तर विश्वासात घ्यायचं कारणच काय येत आहे. आणि ती महत्वाचं आहे. पोरींचं असं बाहेर लपड लुपड जर असलं ना घरात लगेच चालचलन दिसतं. हा नाही ती तशी तू हुशार आहे बरं का. पण काय काय मला काय तू लय डोकं चालत असं बी नाही समजायचं. मला सांगावं लागतं काही गोष्टी. तुमचं चालतंय तर तुम्ही चालवा बाई. आली का लगेच उलट्यात. सरळ सांगितलं लगेच वाकडी होती. घडीत अशी की घडीत तशी. बोलावून कसं नाही काही कळा ना या माणसासमोर आपल्याला. बरं बघा कामाचं बघा. जेवणाचं ऑनलाईन म्हणली तू जेवण. आणलंय ना मग आधी जेवण मग कामाला लागलेलं बरं ना. अय, आता पोटात लगेच आग पडली काय. चला मग चल. बघ कसलं भारी वातावरण आहे. हा हो. तुला आवडली इथलचं वातावरण? मग किती मस्त रोमॅन्टिक क्लायमेट मग. एक तर आज. बस इथं. बस हम्म. बरं हं. मी काय म्हणते, हं. आपण आहे ना लवकर गेलं पाहिजे थोडस. कारण मी आहे ना एक्स्ट्रा क्लास सांगून आले घरी. कशाला लवकर? हा थांब ना आता. किती दिवसानंतर तू मला भेटली. इथं तू लवकर येत पण नाही. हा काय कारण दिलं मग आज घरी? एक्स्ट्रा क्लास आहे म्हणले. हा का? हं. एवढा जीव येतो तुझा माझ्यावर? हो. मी काय म्हणते महेश, हं. आपण घरी कधी सांगायचं? सांगू ना. थांब ना जरा. हा आत्ता नको. आता हे बघ
तुला एवढा चांगला जॉब आहे, हम्म, आता माझे 2-3 महिने राहिलेत, हम्म. हा ते झालं की मला पण जॉब लागणार आहे. मग आपण घरी सांगितलं पाहिजे ना, कारण काय माहिती का, तर माझं कॉलेज कम्प्लीट झालं ना, लगेच मला स्थळ बघायला सुरुवात करतील घरचे. तू तू करणार नाही ना कोणासोबत? हा नाही, ना हा तुला माहितीये ना हम्म. माझं किती प्रेम आहे तुझ्यावर. हा मग मी कसं काय करेल दुसऱ्या मुलाबरोबर लग्न? चालेल ना, मग आपण करू लग्न. हा? हम्म. मी तुझ्यासाठी बघ काय आणलंय. काय अय्या, थँक्यू. तुझ्यावानी सुंदर आहे हो. तुझं तर आपलं काहीतरीच असतं. मी काय म्हणतो, ते जाऊन दे आता जॉबच्या थोड्या प्रेमाच्या गोष्टी माझं. माझं असं म्हणणं आहे हा. की आपण कुठंतरी नाही का लांब असं लग्न झाल्यावर आहे ना, हम्म. मस्त कुठेतरी विदेशला फिरायला जाऊ. हा? हा? कुठे जायचं फिरायला? दुबई? दुबई? हा? न्यूझीलँडला जाऊ. थंडगार वातावरण. हा तिथं जाऊ. न्यूझीलंड? हा कोणचं तरी लँड आहे ना ते, न्यूझीलँड थायलंड वायलंड, काय ते आहे? तिथं जाऊ आपण. हे बघ, तुझंही असं असतं. काय जा, आलो? मला नाही अरे बोलायचं. नाचच नको लगेच नाचच यायला लागली. मग न्यूझीलंडला कोण फिरायला जातं का? बर दुबईला जातात, लंडनला जातात, पॅरिसला जातात, न्यूझीलंडला कोण फिरायला जातं? लग्न झाल्यावर बघू. हा बघ आता मला आहे कसं आहे, 8.5 लाखाचं पॅकेज आहे. हा तू जॉब करू नाही करू त्याच्याशी काही नाही, पण तुला माझ्या आई वडिलांना जीव लावायला लागेल ना. हो, आता तू एकुलता एक आहे म्हटल्यावर तुझे आई वडील ते माझे आई वडील होणार ना आपलं लग्न हा. झाल्यावर. काही प्रॉब्लेम नाहीये मला. मग तू असंच काळजी पाहिजे. करू नको. हे बघ कसं असतं, बाकीच्या मुली लव्ह मॅरेज झाल्या, काही काही मुली असतात अशा की लव्ह मॅरेज झाल्यावर वेगळं राहतात, पण तसं मी नाही करणार तुला. हा ते तर आहे, तू मला जीव लावते म्हणलं, माझ्या आई वडिलांना पण लय जीव लावशील मला माहिती आहे. तू काळजी करू नको अजिबात. बाकी तुझे घरचे काय म्हणले का माझ्याबद्दल? तू काय विषय काढला? नाही नाही नाही, अजून घरच्यांना काहीच माहिती नाहीये. अरे मग असं अचानक म्हणलं ते लगेच हे नाही होणार, रेडी नाही होणार मग. हा? मला पण टेन्शन येतच रे. तू थोडं काहीतरी हिंट देऊन ठेव ना त्यांना. हा बर, हा. मी आताच आहे ना थोडी हिंट देऊन ठेवते. हा नाही तर तुझे आई वडील नाही का अचानक सांगितलं होते मला हाणायलाच येते. किती डेंजर येतोय घरचे. मला नाही वाटत बरं का तसं करतील, कारण माझ्या मम्मीची मी खूप लाडकी आहे. हा का? पप्पा थोडे स्ट्रिक्ट आहेत, हम्म. पण मम्मी घेते मला समजून. हा हम्म. चालेल. खूप छान आहे रे खूप. कोण बसलंय काय इथं? अरे पावसाचे नाही, पुलात पाणी जनावरं होतं. सोडले डोंगरात चरायला आता. आयला इथं राजा भाऊची पोरगी दिसती, सांगावं लागत आहे त्याला. भारी ना. हा. हो, तुला वॉच कोणी घेऊन दिला? हॅलो, हा कुठं आहे राजा भाऊ? काय चाललंय? राहणार आहे का? अरे तू पोरगी कॉलेजला गेली का कुठं? कॉलेजला? अरे इथं बसली डोंगराच्या कडाला एका पोरा संग गप्पा मारीत. हा मी इथं जाणार चारितोय, चाललो होतो पाणी प्यायला तेव्हा बघितलं तिला, म्हणलं याच्या कानावर घालावं. बरं बरं चालेल, ठेवू का मग? हा हा य लवकर य. राजा भाऊ आता येतो म्हणलाय, थांबव जरा, काय होतंय काय नाही बघू आपण, पाणी प्यायला नंतर जाऊ. पण मी काय म्हणते महेश, हम्म. ऐक ना, आपण आहे ना पळून वगैरे नाही जाऊन लग्न करायचं. घरच्यांना आहे ना कन्व्हिन्स करायचं आणि मगच लग्न करायचं. हा. काय मला पळून जाणं आहे ना अजिबात पटत नाही. अरे किती आहे मान मर्यादा प्रतिष्ठा आहे. हा किती मान आहे माझ्या बाबांना गावात, माहिती आहे ना. मग आम्हाला पण आहे ना मान सन्मान आमच्या गावात. आपण कशाला इज्जत घालायची त्यांचीवाली. हा त्यापेक्षा चालेल. आपण नाही का घरच्यांना, मी माझ्या घरच्यांना कन्व्हिन्स कर, तू तुझ्या घरच्यांना माझ्या कन्व्हिन्स कर. हा पण एकदा तुला यावं लागेल हा घरी, मी घरी हा. सांगितल्यावर. हा बघ इथं बसलेत राजा भाऊ. ह्यो तू extra इकडे class होता काय तुझा? क्लासला गेलती ना? हा? हा? ह्यो तुझा एक्स्ट्रा क्लास होता? नाही. तरी बाप मला बोलतच होता बरं का. नाही नाही तुला काय सांगत होतो? अहो पण काय सांगत होतो? घाल मार घाल आता बापा. नाही नाही तुला काय सांगत होतो मी? काय मग बोलत होता ना तू, म्हणली मला माहिती सगळं वैर. हा मग हे दाखवायचं होतं का मला तुला? हा सगळं तुझ्यामुळं. हा? हे असं माय पोरगी यावन माय त्यावन काय करीत होती? अहो, हा? पण मीच विचारलं, मला सांगितलं होतं सुट्टी दिवशी एक्स्ट्रा क्लास इथं होता काय? ना. मला काय माहिती असं क्लास असतो का नसतो. माझ्या गाव बापाने मला कॉलेजला घातलं तू होतं. तर लय राहणार आणत होती पुढं. असं केलं का? अरे तुला सुद्धा काय वाटायला पाहिजे होतं कमीत कमी. हा नका आणू, मोठी झाली पोरगी आता. तू का बस 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 नका आणू. तिच्या काय पद्धती मला सांगा ना राव.
वर्ग काय करतय काय नाही ते तर विचारा. अहो पप्पा, आम्ही तुम्हाला सांगणारच होतो, पण माझे फक्त हे एवढे 2-3 महिने राहिलेत कॉलेजचे, ते कम्प्लीट झाल्यानंतर सांगणार होतो. अहो पप्पा, तो असंच कोणी पण नाही हो. 8.5 लाख रुपये पॅकेज आहे, चांगल्या घरातला येतो आणि त्याला घरी सुद्धा शेतीवाडी काही कमी नाहीये आणि आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. खरंच खूप प्रेम आहे पप्पा. तो घरी पण येणार होता सांगायला. अरे मग मला कवा सांगणार होती तू ही? हा, मला दाडा नव्हता तर आईला सांगायचं. अहो मामा, आम्ही सांगणारच होतो तुम्हाला. मी पण माझ्या घरच्यांना सांगणार होतो, पण तेवढ्यात तुम्ही आले. अरे मला एक सांग, तू सगळ्या अख्ख्या गावाला माहित झाल्या मग सांगणार होती का घरी? हा, ते संतोष भाऊ माझ्या जीवाचा मित्र आहे म्हणून ते कोणाला मानणार नाही. त्यांनी मला फोन करून सांगितलंय. जाऊ द्या ना, पण एवढं काय लागलं? राजा भाऊ जाऊन दे, आता झालं ते झालं. तुझं वय किती आहे रे? माझं 27 आहे. आणि तुझं? 24. सज्ञान झाले आणि चांगल्या नोकरीला आहे तू. लग्न लावून दे यांचं. मामा जीव लावन मी. हा. आणि पप्पा, तुम्हाला एक सांगू का, त्याचे विचार बाकीच्या मुलांसारखे नाहीयेत. आम्ही काही पळून जाऊन लग्न नव्हतो करणार, घरच्यांना सांगणारच होतो आणि मगच तुमची संमती जेव्हा मिळेल तेव्हा लग्न करणार होतो. आणि लव्ह मॅरेज जरी झालं ना तरी सुद्धा मी त्याच्या आई वडिलांच्या घरी एकत्र आम्ही राहणार आहे, असं एकटं दुकटं नाही राहणार. पण मला एक सांग, त्याला पगार किती आहे? अहो पप्पा, त्याला 8.5 लाख रुपये पॅकेज आहे. 8.5 लाख म्हणजे किती माहितीये का तुम्हाला? 70,000पेक्षा जास्त पगार आहे त्याला महिन्याला. अरे मग एवढं माहिती होतं ना तुला सगळं, तर मग घरी सांगायचं. कमीत कमी आईला चर्चा करायची ना तिच्यापाशी. तिने सांगितलंच असतं ना मला. अहो पप्पा, तुम्हाला म्हणले ना, माझे 2-3 महिने राहिलेत फक्त शिक्षणाचे, तेवढे कंप्लीट झाल्यावर मग आम्ही सांगणार होतो. अरे तुम्ही सज्ञान असून तुम्ही डोके कुठे चालवता? एवढे शिकता ही होता. संतोष भाऊ काय म्हणायचं तुम्हाला? कमीत कमी 2 शब्द घरी सांगणं काम आहे यांचं. तू भेट असन राजा भाऊ तुला सांगायला. मारा भेणं नाही सांगितलं अहो, पण तिने. मग मला तरी बरं, सांगायचं नाही याच्यातून का? आज घडून जातो. हा. ह्या लेकर सांगत नाहीत घरी. हा, आणि उद्या यांनी जर वेगळा निर्णय घेतला तर काय होतंय? हा. चव आई बापच जाते ना हो याच्यात. बापाच जात. नाही मामा, आम्ही पळून जाऊन लग्न नव्हतं करणार, आम्ही सांगणारच होतो. बरं मला एक सांगा संतोष भाऊ, तुमच्या हिशोबाने काय केलं पाहिजे? यांचं आता लग्न लावून दिलं पाहिजे. असं कुठं तरी तिला द्यावाच लागणार आहे ना. पटतंय त्यांचं दोघांचं, चांगलंय, मन जुळलेत, लावून देऊ लग्न त्यांचं. एक काम करा बा, ही कोण कुठं बोबाटा नका करू. नाही नाही, तेवढं तरी करा माझ्यासाठी. जेवलग मित्र आहे, हा. इदातली गोष्ट इदष्ट होतो मी. हा, मग तेवढं करा बा, बाकीचं काही नाही. काय होतं, आपली गावात मानपान चांगला आहे नाही, नाही. आणि मग उगाच चव जायचं या कार्यक्रम. कानाचं या कानाला नाही माहिती हा. होऊन देतो मी. तेवढं करा माझ्यासाठी, बाकीचं काही आणि नाही. झटपट लग्न लावून टाकू म्हणजे काय. तुझं काय म्हणणं आहे का? बरं. ऐका ना, झटपट नाही, माझं शिक्षण होऊ द्या ना तेवढे 2-3 महिने अरे complete. शिक्षण मग होईपर्यंत लग्न. आमच्या मनात राहिलं पाहिजे. शिक्षण होणारच आहे पुढं. तू एक काम कर, 2-3च महिने राहिलेत. जावई बापू, हा. मी काय म्हणते, तारीख काढूनच टाकू नका. लगेच. हे बी झालेत राजी तर तुमच्या घरच्यांना पण कळवा आणि त्यांना घरी घेऊन या डायरेक्ट. मग तू शिक्षणाचं म्हणते ना, 2-3 महिने राहिल्यात ते होणारा जावाई करीन. आता तुमच्या दोघांनी ठरवायचं ती काय करायचं, शिकायचं नाही शिकायचं ती तुम्ही ठरवायचं. आमचं कर्तव्य होतं आता, तोपर्यंत माहिती चाललंच होय ना. हा, मग तुम्हाला तवर नाही ना दम निघला, मग आता संतोष भाऊ यांची तारीख काढा, लगेच जाऊ आपण. लगेच लग्न लावून देऊ. गावात हा. फक्त काही बोबाट करू. काहीच नाही, चांगल्या गोष्टी वेळ काय आला लगेच बघा तो तारीख आणि लगेच लावून देऊ लग्न. हा, चालतंय. चला. चला चला आता. हा.